तर आता जस्ट आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता फ्रेश होते आणि गाडी दारासमोर येऊन उभी होती. 10 मिनटं लेट झाले माझ्याकडून. तर आम्हाला झालेत 15-20 मिनटं आणि आम्ही आता स्टॉपवर थांबलेलो आहोत. गाडी नवीन अपडेट अशी आहे की 14 तारखेपासूनच सुरू झालेलं आहे बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याचे. आणि सर्वात जास्त मला आवडला आहे तो म्हणजे हा एक फोटो आणि हा एक फोटो. जसं काही जम्मू काश्मीरमध्ये गेली होती फिरायला. अरे इथं नाही आहे. कानातले कुठे टाकलेत ग? इहू कानातले कुठे गेलेत भैया? थँक्यू. उलटी घातली चप्पल तू. उलटी. हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नव्या दिवसाची नवीन सुरुवात पुन्हा एकदा झाली आहे. एक दिवस सोडून मी हा ब्लॉग करत आहे. आता एक दिवस सोडून म्हणजे कोणता? तर इहूच्या बड्डेचा जो ब्लॉग होता तो तुम्ही पाहिलाच असेल. तो 12 तारखेला 12 ऑगस्टला आपला तो बड्डे ब्लॉग होता आणि तो ब्लॉग मी 13 ऑगस्टला टाकलेला. तो नक्कीच तुम्ही पाहिला असेल. पाहिला जर नसेल तर मी इथे आय बटन येईल इथे कुठेतरी, तेथे मी लिंक देते. तो व्हिडिओ नक्की पहा. आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मोठं, म्हणजे मला समजेल खरंच तुम्हाला आवडला आहे आणि तुम्ही पाहत आहे. आणि व्ह्यूज तर येतात ते पण लाईक करतच नाही आहे, त्यामुळे नक्की लाईक करा म्हणजे मला समजेल. आणि आता एक दिवस आड असं मी का म्हटलं आहे, कारण की काल काय होतं इथे कॉलनीमध्ये एंगेजमेंटचा प्रोग्राम होता आणि इथे एंगेजमेंट बाहेर मंडप टाकलेला आणि बाहेरच तो प्रोग्राम होता. त्यामुळे दिवसभर म्हटलं तर साऊंडचा आवाज येत होता. त्यामुळे मला ब्लॉग करायला जमलंच नाही की मी ब्लॉग करावा आणि बोलावं. आणि खूप आवाज आल्यानंतर पण ब्लॉग छान वाटत नाही ना ऐकायला, बॅकग्राऊंड नॉईज जास्त असेल तर. मग मी तो कॅन्सलच केला. काल मी त्यासाठी सुट्टी घेतली असं म्हटलं तरी चालेल. आणि आज मी ब्लॉग करत आहे. आणि आज ब्लॉग करायचा विशेष कारण म्हणजे मी चालले आहे चाकणला. घरी जाणार आहे. आणि का घरी जाणार आहे? ऑफकोर्स असा एक मस्त सण आलेला आहे की सगळ्या बहीण भावांचा आवडता सण तो म्हणजे रक्षाबंधन. तर रक्षाबंधनासाठी मी चालले आहे घरी. आणि आता तयारी चालूच आहे. इहिकाला मी झोपवलं आहे आणि त्यामुळे मी आवाज थोडा कमी करून बोलत आहे. होप तुम्हाला नक्की ऐकू येत असेल, कारण की बाहेर पण आवाज नाही, त्यामुळं नक्कीच तुम्हाला ऐकू येत असणार आहे. तर रक्षाबंधनसाठी मी चालले, तर तयारी चालूच आहे. आणि आता बाकीचे कामं आवरलेलेच आहे. फक्त माझे कपडे राहिले ते करून घेते आणि मला पुढं पॅक करायची आहे. आणि जे काय महत्त्वाचं एक काम आहे तेही मला करून घ्यायचं आहे. जे काय माझं महत्त्वाचं काम आहे तेही मला करून घ्यायचं आहे. आणि ते काम झाल्यानंतर मग ऑफकोर्स मी थोडीशी फ्री होणार आहे. आणि संध्याकाळची बस आहे मेन म्हणजे ती 8:30 काहीतरी असेल समथिंग. तर 8:30ला आम्ही निघणार आहोत इथून. घरून तर आम्ही लवकर निघू पण स्टॉपला पोहोचायचं आहे 8:30पर्यंत. आणि तिथून मग बस पकडायची. मग ती बस येईल मग आम्ही जाऊ चाकणला. आणि तो काय प्रवास आहे तुमच्याबरोबर मी शेअर करेलच. आणि आता मला आवरायचं आहे. बाहेर ऊन पडलं आहे. आज तरी ऊन चांगलं पडलं आहे म्हणून म्हटलं कपडे वाळतील. एक मिनिट, लाईट सगळं ऑफ केलेलं आहेत. खूप तुम्हाला दिसत असेल. आणि इकडे फॅन पण चालू आहे. आणि फॅन पण बंद करते. आणि तुम्ही नोटीस केले का इकडे वॉलला मी काय लावले? आमचे फोटो लावले. ते एक झलक दाखवते तुम्हाला. हे बघा, ते आमचे फोटो आहेत जे आम्हाला खूप छान वाटत होते. मोबाईलमधलेच फोटो आहेत ते आम्ही तयार केलेले आहेत. आणि हे काच नाही आहे, असं फायबर वेगळं आहे, ॲक्रिलिक फायबर आहे. तर बघा, मला इहूचे फोटो खूप आवडलेत. हे गाईस, तुम्हाला कोणकोणते आवडलेत मला नक्की सांगा कमेंट करून.
आणि सर्वात जास्त मला आवडला आहे तो म्हणजे हा एक फोटो आणि हा एक फोटो, जसं काही जम्मू काश्मीरमध्ये गेली होती फिरायला. आणि इकडे आमचे दोघांचे फोटो वरती आणि खाली एक तिघांचा एक म्हणून फोटो आहे. असाच एक मोठा फॅमिली फोटो घरी लावायचा आहे, पण तो प्लॅन होत नाही आहे. कारण की असा फॅमिली फोटो छान मस्तपैकी घ्यायचा आहे. बघूया आता कधी घ्यायचा आहे. आणि इथं पिंपल्स दिसते, ठीक आहे जाऊन इग्नोर. चला आता आवरून घेते, बॅग पॅक करायची आहे आणि जे काही मी करणार आहे ते आजच्या दिवसामध्ये ते थोडं थोडं तुमच्यावर शेअर करत राहील. होप तुम्हाला नक्की आवडेल. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू. कामात सगळे उरकले आहेत आणि आता मस्त जेवण वगैरे करून आता मी बसले थोडं निवांत. माझं एक काम होतं महत्त्वाचं, ते काम करत. आणि इकडे ही का उठलेली आहे आणि ही पहा कसं ब्रश घेऊन दात घासते. कशी घासते, कोलगेट नाही, काय नाही, टाईम नाही, काय करावं गं तुला? हां असं करतात, हां असं करता. तर तिचं चाललं आहे खेळणं आणि काय पसारा केला आहे तुम्हाला दाखवते. हां हे बघा इकडे तिकडे शेव सांडवली दरवाज्यामध्ये आणि इकडे माझे जे कानातले आहेत ना याच्यात कुठेतरी टाकलेत. ते कुठे गेले कानातले? अरे इथं नाही आहे कानातले, कुठे टाकलेत ग? इहू कानातले कुठे गेलेत? कुठे गेलेत ना, बघ बरं कुठे. हे बघ माझे कानातले कुठं टाकले तिने, मग अशी काढले तिने कानातले आणि खेळत बसले आणि टाकलेत कुठे. आता सापडतच नाही. शोध बरं, जा शोधून काढ पटकन. मला वाटलं या खुर्चीमध्येच पडले असेल, तर नाही याच्यात. तर अशी खेळत असते. ट्रॅक्टर हो कसलं आहे? टँकर आहे. मला वाटतं ट्रॅक्टर आहे ते टँकर निघाले. तर असे गाड्यांचा थोडा आवाज येतो आहे, त्यामुळे थोडं राहून मी व्हिडिओ ब्लॉग घेत असते, नाही तर बॅकग्राऊंड नॉईज येत असतो. आणि हे बघा इकडे आता म्हणते बॅट बॉल खेळ माझ्याबरोबर. आता खेळायचं तिच्याबरोबर, पण म्हटलं तर ब्लॉग आहे तो घेते, कारण की मला एक महत्त्वाची अपडेट द्यायची आहे गाईज. हाय कर, चल इकडे हाय कर. तर गाईज आपल्या चॅनलवर मी जे काही व्हिडिओज टाकले होते योजनेबद्दलचे, त्याला तुम्ही खूप प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे थँक्यू. आणि त्या संदर्भातच नवीन अपडेट आलेली आहे. तिला फटका देऊ, काही फटका देऊ. शोध ना कुठे ठेवले तू का? कुठे टाकले? उलटी घातली चप्पल तू, उलटी. हां हां आता घाल, बरोबर घाल. कुठे जायचं तुला फिरायला? कुठं? नाही बाबा, आता किती ऊन पडले बघ, लय ऊन आले ना मामा. नवीन अपडेट अशी आहे की 14 तारखेपासूनच सुरू झालेलं आहे बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याचे. काही मैत्रिणींना पैसे आलेले आहेत 14 तारखेला, 15 तारखेला आणि आता हे 17 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. रक्षाबंधनाच्या अगोदर सगळ्यांना पैसे मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणाला जर पैसे मिळाले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप जणांना याचा फायदा नक्कीच होणार आहे, म्हणून म्हटलं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून टाकते की काय नवीन अपडेट आहे. आणि त्यावरचे व्हिडिओ पण येणारच आहे लवकरच. अजून काही नवीन अपडेट येतच चालले आहे. पण अजून काही मैत्रिणी आहेत आपल्या, महिला आहेत, त्यांनी काही फॉर्म भरले नाहीत किंवा आधार लिंकिंग केले नाही आहे. आधार लिंकिंग म्हणण्यापेक्षा
आधार सीडिंग जे करायचं असतं ते करून घेणं खूप गरजेचं आहे, ते सुद्धा करून घ्या. त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे, तो आवर्जून पहा, तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. आणि यापुढची जर माहिती करून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, आता माझी तयारी चालू आहे घरी जाण्यासाठी. बॅग पॅक करायची आहे आणि जेवण वगैरे करून मी थोडं बसले. म्हटलं तर चला, जे माझं महत्त्वाचं काम आहे ते करते. तर ते काम तर माझं ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळे म्हटलं आता निवांत थोडं 5-10 मिनटं बसते आणि विचार करते की आता बॅग पॅक करायची आहे. संध्याकाळची बस आहे, त्यामुळे तयारी करायची आहे. काय काय नेऊ काय नाही आणि पुढे जाऊन काय प्लॅनिंग करायचं आहे तेही अजून ठरवायचं आहे. आणि मेन म्हणजे खरं सांगायचं झालं तर जे रविवारी एंगेजमेंट आहे. आमचा एक फ्रेंड ग्रुप आहे आणि त्यामधले एक सर आहे, तर त्या सरांच्या मुलाचा एंगेजमेंट प्रोग्राम आहे, तर त्यासाठी सुद्धा आम्ही जाणार आहोत. मग त्याचीसुद्धा तयारी करते की त्या दिवशी काय घालू काय नाही. म्हणजे मला आता घरी गेल्यानंतर साड्या मला पाहाव्या लागतील कबटमध्ये, कोणते आहे कोणते नाही, आणि तेही प्लॅनिंग चालू आहे. गाडीत बसलं, आता आम्ही निघालो आहे. 10 मिनटं लेट झाली. गाडी दारासमोर येऊन उभी होती. 10 मिनटं लेट झाले, माझ्याकडूनच आवरण्यात गेला. आता आम्ही निघालो आहे, रोडनेच चाललो. आता स्टॉपवर गेल्यानंतर बोलते. स्टॉपवर आपण झोपायचं का? ह्या गाडीने आम्ही आलो आता सध्या जस्ट. आणि भैया थँक्यू. तर आम्हाला झालेत 15-20 मिनटं आणि आम्ही आता स्टॉपवर थांबलेलो आहोत. गाडी येण्याची वाट बघतो. गाडी 7:40ला येणार होती, आता टाईम झाला आहे 8:30 वाजले. गाडी लेट आहे आणि अजून 10-15 मिनटं लागणार. तरी म्हणता 10-15 मिनटं जातीलच गाडी येण्यासाठी. आम्ही बसले आता इथे स्टॉपवर आणि ही काही ते खेळते. आणि लवकर आलो ह्यावेळेस, गाडी तशी लवकरच येणार होती, मेसेज आला होता त्यांचा, म्हणून आम्ही लवकर आलो. पण आता गाडी काही वेळेवर येत नाही आहे, थोडं लेटच होतं आहे. पण दक्षता म्हणून आम्ही लवकरच आलो आहे. मागच्यासारखी गत व्हायला नको, कारण की मागच्या वेळेस जसं झालं तर गाडी सुटली होती आमची, म्हणजे मिस झाली होती गाडी, त्यामुळे आता लवकर आलेले आम्ही. आता बसले निवांत, इकडे मोबाईल पाहत आहे. आणि हे बघा इकडे खेळते. काय करते ती? दुकान दाखवते, पाठीमध्ये जाऊन आली. पोहोचला आहोत चन्नापुरी घाटामध्ये. तुम्हाला घाट दाखवते इकडचा. हे बघा, चन्नापुरी घाट सुरू झालेला आहे. बघतेस, आम्ही सकाळी सकाळीच उठले. आता वाजले तर 6:15 वाजून गेले आणि लवकर जाग आली आहे आम्हाला, त्यामुळे आम्ही आता उठून बसलोय आणि हा घाट बघतोय. इहूला मज्जा वाटतं आहे ना इहू? गाड्या जातात, ते झाडं दिसतात ते सगळीकडे. आणि हा आहे चन्नापुरी घाट. संगमनेर आणि फटामधला हा घाट आहे चन्नापुरी घाट.
कशा बघते, घाट कशा बघते, डोंगर कसं बघते, कसं बघते ग मामा? आणि ते एक ढाबा पण आहे, ढाबा का रेस्टॉरंट, तो रेस्टॉरंट आहे ना. आणि त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गावावरून चाललो का, गावाला जाताना किंवा येताना तिथं नाश्ता करायचो. आता ते पुढं आहे, तुम्हाला दाखवते. काय नाव आहे त्या रेस्टॉरंटचं काय नाही, पण छान रेस्टॉरंट आहे. इहू काय आहे ग बाबा, काय ते? हो, झाड आहे, डोंगर आहे, रस्ता दिसतोय, गाड्या आहेत, है ना. हा, इथे ओलसर आहे, पावसाचं पाणी येते. धबधबा आहे पण तिकडे ह्या साईडला नाही, तिकडून आहे आतमध्ये, तिकड त्या साईडला. हे बघा, साई प्रसाद रेस्टॉरंट. या ठिकाणी आम्ही इथं थांबायचो जेवणासाठी. चन्नापुरी घाट संपला आणि चन्नापुरी घाट संगमनेरच्या पुढे आहे. आणि आम्ही संगमनेरला आम्ही खूप वर्ष राहिलेलो आणि माझं शिक्षण, कॉलेज सर्व तिकडेच झालेलं आहे. आणि मला वाटतं मी 5 वर्ष झाले मी संगमनेर सोडून, लग्नानंतर संगमनेर सोडलं. आणि संगमनेरच्या ज्या आठवणी आहेत त्या आत्ता इथून गेल्यानंतर मला त्या आठवायला लागल्या चन्नापुरी घाटामधून. आणि संगमनेर आता पुन्हा एकदा मी कधी बघेल माहीत नाही आहे, पण लवकरच बघेल असं मला वाटतंय. चाललं आहे आता, प्लॅन करू, तुम्हालाही घेऊन जाईन संगमनेरला. तिकडे कोण कोण आहे, कोण कोण नाही. खूप जणांची जी काही ओळख आहे, इतके दिवस आम्ही शेजारी राहिलो आणि मित्र मैत्रिणी सर्वच आहे. आणि कॉलेज पण खूप मोठं आहे, संगमनेर कॉलेज, म्हणजे मालपाणी कॉलेज जेव्हा आहे त्यांचं, सह्याद्री कॉलेज, तिथे सुद्धा मी काही वर्ष होते. आणि प्रे पाटील शाळा आहे, विद्यालय, तिथे सुद्धा माझं शिक्षण झालेलं आहे. म्हणजे मला वाटतं 3रीपासून मी तिथे गेलेले. आणि तिथे सर्व प्रवास मला आत्ता एका घाटामधून जाताना आठवला. आणि आय होप मी तुम्हाला कधी संगमनेरला गेले तर घेऊन जाईन. आणि तसं योग आला तर नक्कीच जाऊया आपण संगमनेरला. आणि किती काय झालं तरी संगमनेर सोडून आल्यानंतर पण आठवण येतेच. चला आता ही का इकडे झोपली आहे, हे कुठे गेली ही का? हे बघा, बाहेरचं पाहून आता इकडे आतमध्ये झोपलो आम्ही. कंटाळलो आणि लवकरच उठली. आता आहे चाकणला जाण्यासाठी 1 तास लागणार आहे. तोपर्यंत शांत राहिली म्हणजे बरं. का ग मम्मा, इकडे बघ. चला इहू, कुठे आलीस? आल्या मंकी काढलाय वाजवायला. मंकी कसा आवाज करतो, कसा आवाज करतो हे ऐका तुम्ही पण. टायगर कुठे आहे? टायगर कुठे आहे? दाखव. बॅच लावला? कुणी लावलं बॅच? कुणी लावला? होली बाबा. हां, दादाने लावला? तू लावला? आईने लावला? चला आता आम्ही आलोय घरी. आणि ही का चालली इकडे खेळणं. मग की आवाज करतोय. असे करायचे, असेच टाळ्यावर असे टाळे, क्लॅप 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 क्लॅप. तर आता जस्ट आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता फ्रेश होते. आणि तुमच्यावर आज मी शेअर केलं इंदोर ते चाकण प्रवास कसा झाला तो. होप तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.